नमस्कार, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी करते स्वयंपाक. तर मी तर आज पालक पनीरची भाजी केली, तुम्हाला दाखवल मी. इथं मी आज पालक पनीरची भाजी केली आणि एकदम छान झाली भाजी, पण मस्त. त्याला थोडीशी ठेवते अजून गॅसवर, नंतर ना खाली उतरते. पीठ मळून ठेवले. माहीला पालक पराठा पण करून दिला मी. थांबा 2 मिनिटं दाखवते. तिने आत्ता भरून नेला डबा, तिच्यापुरतं 2-3 केलं आणि तिने आत्ता भरून नेला डबा. आणि पालक पनीरची भाजी केली इथं. आणि आता पीठ मळून ठेवले, चपात्या करायच्यात. तर मला महत्त्वाचं बोलायचं आहे आज तुमच्यासोबत. तर आता तुम्ही मला नावं ठेवा किंवा काही पण बोला बरं का, पण माफ पण करा मला, सॉरी. मी ह्या विषयावर बोलते. मला हा विषय घ्यायचा नव्हता बरं का, पण मी लई दिवस झाला अशी व्हिडिओ बघते, त्यामुळे मला आज बोलायचं आहे ह्या विषयावरती. तर कोणता विषय आहे, काय ते तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, मग तुम्हाला समजेल. पब्लिकच्या किती भावनेशी खेळायचं असतं मला सांगा. काही काही लोक इतक्या हळव्या मनाचे असतात का नाही, की लय हळव्या मनाचे असतात. प्रत्येकाचं मन जाणून घ्यायला त्याला मन लागतं. लय दगडाचं ठेवून जमत नसतं. मला तर आहे का नाही, कुठली गोष्ट असली ना, असं म्हणजे ज्या गोष्टी सांगायच्या आहेत त्या गोष्टी सांगाव्या सोशल मीडियावर. ज्या गोष्टी न सांगण्यासारख्या आहेत त्या गोष्टी सांगू नाही सोशल मीडियावरती, असं मला वाटतं. पण तुम्ही ज्या गोष्टी सांगायच्या नाही, तुम्ही त्या गोष्टी पब्लिकला अवघड करताय. आणि ज्या गोष्टीची पब्लिक एवढी आतुरता लागते पब्लिकला, त्या गोष्टी पब्लिकला सांगत नाहीत. म्हणजे काय काय ब्लॉगर असे आहेत, काय काय मी म्हणजे असं कुणाचं मी नाव नाही घेत, कुणाला काय झालं, मुलगा म्हणा मुलगी म्हणा, किंवा त्यांची डिलेवरी झाली, तरी पण ते पब्लिकला लवकर सांगत नाही. मी माझं मत मांडते तरी ते पब्लिकला लवकर सांगत नाहीत. ती दुसरंच गुराळगात बसतात ह्याला, दुसरंच गुराळगात बसणार ती, की असं झालं आणि तसं झालं. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख असतं. मी म्हणत नाही कुणाच्या आयुष्यामध्ये दुःख नसतं, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख असतं. प्रत्येकजण त्याच्यातून गेलेला आहे. प्रत्येकाला लेकरं आहेत आणि प्रत्येकजण त्याचा सांभाळ चांगलाच करते. पण कसं आहे माहिती आहे का, पब्लिक विचारते हो, किती तळमळीनं विचारतात लोक, काय झालं सांगा, काय झालं सांगा, काय झालं सांगा. मुलगा झाला की मुलगी झाली, मुलगा झाला की मुलगी. अशा बऱ्याच यूट्यूबर लोकांनी केल्या. लय पब्लिकच्या भावनेशी खेळतात बऱ्याच यूट्यूबर लोकांनी केले. आनंद जेवढा वाटतो ना आपण, तेवढा आपल्याला दुपटीनं मिळतो. जेवढा आनंद आपण वाटेल ना, तेवढा आनंद आपल्याला दुपटीनं मिळतो. पण असं खरंच नकाही करू, कारण की आपल्याला तेवढ्या प्रेमाने पब्लिक बघत असते. आणि पब्लिक पण कशी आहे माहिती आहे का, जिथं खोटं आहे का तिथंच लय जातं. जिथं खोटं असतं का, जिथं रेटून खोटं बोललं जातं ना, त्या माणसाला पब्लिक एवढा सपोर्ट करते का नाही की सांगू शकत नाही. आज कमेंट किती आहे तर तिथं, एक मला वाटतं जवळजवळ 100-150च्या वर कमेंट असतात. आहे जास्त असतील पण कमी नसतील, कारण मोठी मोठी लोक जास्त. म्हणून कुणाला सपोर्ट करायचा, कुणाला नाही करायचा, आपल्या भावनेशी कोण खेळतंय कोण नाही, हे पब्लिकला पण समजलं पाहिजे. आणि समोरचा जे आहे ना, त्याला पण समजलं पाहिजे की बाबा पब्लिक आपल्याला एवढ्या प्रेमाने प्रेम देते. आपण टायटल थंबनेल काय करेल, तसं आता यूट्यूबनं नियमच काढलेला आहे. तुम्ही जे व्हिडिओमध्ये आहे ना, तेच तुम्ही टायटल थंबनेल टाकलं पाहिजे. तुम्ही टायटल थंबनेल चुकीचं मांडलं तर तुमच्या चॅनेलला प्रॉब्लेम येऊ शकतोय. आता सगळ्यांचा बाजार उठणार. आणि चांगली पॉलिसी यूट्यूबनं काढलेली आहे बरं का, मला तर आवडली. तर असं नका करू. माझं एवढंच सांगणं होतं की असं नका करू. कारण की कसं आहे माहिती आहे का, त्या पब्लिकमुळं तर आपण पब्लिकच्या तर जीवावर आहे. आपण व्हिडिओ काढतो म्हणजे पब्लिकनं जर नाही बघितलं तर आपल्याला शून्य किंमत आहे. म्हणून असं करायला नाही पाहिजे. मी नव्हतं ह्या विषयावरती बोलायचं, पण मी बोलले कारण की मनामध्ये लई दिवस झालं माझ्या खतखत होतं. बऱ्याच लोकांनी असं केलेलं आहे की डिलेवरी झाली की ह्याव झालं त्याव झालं दुसरंच सांगत बसायचं. पण पब्लिक काय विचारते ती सांगत कोणीच नाही का, तर ते सिक्रेट असतंय. आणि कसं त्याला म्हणे लय आम्हाला हे करून सांगायचं. अरे मुलगा आणि मुलगी सगळ्यालाच होती, सगळ्यालाच होती. मुलगी काय मुलगा काय, स्वागत सगळ्याचंच करावं माणसानं. पण असं लय लांबण लावत ठेवू नाही. जर यूट्यूब नसतं तर काय केलं असतं. म्हणून मला वाटते, म्हणून मी आज या विषयावरती बोलले. आणि खरंच माझं जर काही चुकलं असेल तर मला माफ करा. आणि तुमच्या कमेंटद्वारे मला सांगा की मी व्हिडिओमध्ये काही चुकीचं बोलले का. असं करू नये, पब्लिकशी खेळू नये, पब्लिकच्या भावनेशी.
कारण ह्याच्यात काही लोक ना नुसती भावनांशी जोडलेले असतात. आपले व्हिडिओ जे बघतात ना त्यांना म्हणजे आपल्या घरातल्यासारखी झालेली असतात ती व्यक्ती. आता माझ्याही यूट्यूब चॅनलवरती किती आहेत, माझ्या सगळ्या मावशी आहेत, ताई आहेत, दादा आहेत, किती आहेत माझ्या भावनेशी जोडलेले आहेत ती. कारण की मी जसं व्हिडिओ टाकू तसं ती भावना कमेंटद्वारे देत असतात मला. मग मी काय टाकायचं काय नाही टाकायचं हे मी ठरवायचं. मी घरातला बाजार मांडत बसत नाही. जे सांगायचं तेच सांगते यूट्यूबवरती. फक्त माझ्या दैनंदिन रोजच्या आयुष्याविषयी मी सांगते, एवढं सांगते मी. फक्त जास्त लांबून लावत बसत नाही. काय असेल ती लगेच झटकीनं सांगून टाकत असते मी. असं असतं माझं. कारण की कसं आहे माहिती आहे का, माणूस जर लई पैशाच्या पाठीमागं पळाला ना, लई पैशाच्या पाठीमागं पळाला ना, तर कुठं ना कुठं लई खटं येतात. लय म्हणजे लय जिरवता नाकी नऊ येतं. असं असतं. म्हणून जे आहे त्याच्यात समाधानी राहावं माणसानं आणि चांगलं राहावं. थंडीचा दिवस आहेत, काळजी घ्या सगळ्यांनी. कुणी आजारी पडू नका. स्वतः काळजी घ्या. मी पण काळजी घेते स्वतःची. स्वतः हातोरडात उठली किंवा का अशी असते मी ह्याच्यावरती. आता मला चपात्या करायच्यात, माझा स्वयंपाक चालू आहे. ह्याच्यावरती बसते मी, असे हातरून टाकलेलं असते. पायाला टोपी, पायालाच म्हणते सॉरी, पायाला मोजा असते, डोक्याला टोपी असते. उलटं बनायला लागले होते मी आता. डोक्याला टोपी, डोक्याला मोजून पायाला टोपी अशी उलटं बनत होते बरं का. तर एवढ्या ह्याच्यात मी काळजी घेते. आणि दुपार झाली की मग बाहेर जाते. सहसा बाहेर मी जात पण नाही, पण थोडंसं म्हणलं उन्हाला जाऊन बसत जावं. कारण की शरीराला काय म्हणतात की ती उन्हाचं काय येतं सूर्यप्रकाशापासून विटॅमिन काय मिळतं की डी का काय, ती कमी होतं आमच्यातलं. आमच्या हाडकांमध्ये कधी कधी ताकद राहत नाही. काय सांगायचं तुम्हाला. त्यामुळं जाऊन बसायला लागेल, स्वतःची काळजी घ्यायला लागेल. कारण गेल्या वर्षीचा हिवाळा मला एवढा डेंजर गेला आहे, सगळ्यांनी बघितलं असेल की अक्षरशः माझ्या शिरा पायाच्या बंद पडल्या होत्या. त्यामुळं ह्या वर्षी मी जसा हिवाळा चालू झाला आहे, थंडी चालू झाली, तशी मी स्वतःची काळजी घेते. आणि मला घ्यायलाच पाहिजे. मला दवाखान्याची पायरी नाही चढायची. आता तसं म्हणलं तरी पण ती होणाऱ्या गोष्टी होतच असतात. मी जरी म्हणले तरी काही ती चुकणार नाही, आल्याला भोगायलाच लागते. त्यासाठी चांगलं राहा, चांगलं छान. काय आयुष्य थोड्या दिवसाचं आहे, कुणाचंच आयुष्य जास्त दिवसाचं नाही. कोण कधी जाईल सेकंदाचा भरवसा नाही आजकाल. त्यामुळं माणसानं छान राहावं. आपण आज आहे तर थोड्या वेळाने नाही. शरीर आहे म्हणून काय पण करू नये. सगळ्याबरोबर मस्ती चालते, पण शरीराबरोबर नाही चालत. कारण ती तुम्हाला कधी आणि कुठल्या वळणावर आणि कधी कुठं घालल ती सांगता येत नाही. म्हणून शरीराची काळजी घ्या. हीच आपली संपत्ती आहे करोडोंची. तर चला, बाय सगळ्यांना. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. माझं काही चुकलं असलं तरी पण मला कमेंट करून सांगा. माफ करा मी बोलले, कारण की मला राहवलं नाही. लय दिवस झालं माझ्या मनामध्ये मला वाटत होतं बोलावं, पण राहवलंच नाही आज मनामध्ये, म्हणूनच बोलूनच टाकलं आज. शेवटी कसं आहे, मला बी माझा मत मांडण्याचा अधिकार आहे.